नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज मी बनवणार आहे शेपूचे वडे। रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी शेपूचे वडे बनवण्यासाठी एक पिंडी घेतली शेपूची, लसूण जिरे घेतलेत, गव्हाचं पीठ 2 चमचे घेतलेत आणि या ठिकाणी मूग डाळ जिरे टाकून बारीक करून घेतले पीठ। मी शेपूची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली। आता आपण हे पीठ मळून घेऊया। या ठिकाणी मी 1 वाटी मूग डाळ बारीक करून घेतले। बारीक करत असताना त्यामध्ये जिरे टाकून घेतले थोडेसे, 2 चमचे गव्हाचं पीठ, लसूण जिरे बारीक करून घेतलेत, थोडासा हिंग, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। जास्त पाणी नाही घालायचं यामध्ये, भाजीलाच ऑलरेडी पाणी असते। शेपूचे वडे बनवण्यासाठी पीठ तयार आहे। आता आपण हे वडे हाताला थोडंसं तेल लावून हातावरती थापून तळून घेऊया। तेल लावून असे या पद्धतीने थापून घ्यायचे वडे हातावरती आणि तळून घ्यायचे। शेपूच्या भाजीचे वडे खूप टेस्टी लागतात। वडे बनवून झालेत। आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेल गरम झाले, वडे तळून घेऊयात आपण असं। कमी आचेवरती तळून घ्यायचे। कलर येऊ लागलाय। तुम्ही हे शेपूच्या भाजीचे वडे टोमॅटो सॉस किंवा पुदिना खोबऱ्याची चटणी बनवून त्यासोबत खाऊ शकता। टेस्ट एक नंबर लागते। क्रिस्पी शेपूचे वडे तयार झाले आहेत। एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।